विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार। आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 6वीचा जो नवीन सिलेबस आलेला आहे त्यामधील सायन्स या विषयातील पहिला लेसन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स। हा लेसन मी तुम्हाला मराठी अर्थाने एकंदरीत हार्ड वर्ड सहित समजावून सांगणार आहे। पॅराग्राफ वाईज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका। तर बघा, यामध्ये आपण पहिला लेसन पाहणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स, म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिजमची गुणवैशिष्ट्ये किंवा त्यांच्यामध्ये दिसणारे आपल्याला विशिष्ट एकंदरीत वैशिष्ट्ये। तर यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा बघा ही काही 2-3 फोटो दिसत आहेत। तर हा एक मोती आहे जो 2 वर्षापूर्वी आपण घरी आणलेला होता। हा तेव्हा एक छोटासा पप्पी होता। त्यावेळी तो बरोबर उभा सुद्धा राहू शकत नव्हता। तो प्रत्येक दिवशी आम्ही त्याला दिलेलं दूध प्यायचा आणि खूप वेळपर्यंत झोपून राहायचा। पण आता तो मोठा झालेला आहे। आता जेव्हा आपण त्याच्यासमोर एखादा बॉल फेकतो तेव्हा तो धावतो आणि तो बॉल पकडतो, ठीक आहे। त्यानंतर जर आपण एखादा बिस्किट हवेमध्ये उचलला तर तो उडी मारून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो। जेव्हा आपण त्याला बाहेर घेऊन जातो तेव्हा तो मला बाहेर घेऊन जाण्यासाठी खिचून येतो, ठीक आहे। आता तो मोठा झाला, पण या काळामध्ये त्याचा जो कॉलर आहे तो त्याची लेस आहे आणि त्याचे जे टॉयज आहेत ते मात्र जसेच्या तसेच राहिले, ते मोठे झाले नाही, पण मोती मात्र मोठा झाला। मग हे असं का झालं असेल, आहे की नाही? आता या ठिकाणी अनेक गोष्टी तुम्हाला चित्रामध्ये दिसतात। यांच्यापैकी काहींना फूडची गरज असते, हे तुम्हाला माहीत आहे, आणि काही अशा आहे वस्तू आहेत की ज्या कधीच मोठ्या होत नाही, ठीक आहे। यांना तुम्ही वेगवेगळं करून लिहून घेऊ शकता। त्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिजम्सच्या। तर आपण आपल्यासोबत असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जे छोटे छोटे किडे आहेत ज्यांना आपण ऑर्गॅनिजम्स म्हणतो, हे ॲक्च्युअली आणि यांच्यासोबत आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या वस्तू जसे TV आहे, फॅन आहे, यांच्यामध्ये तुम्हाला फरक दिसून येतो। मग हा फरक का दिसून येतो? याचं साधं उत्तर आहे की ते लिव्हिंग थिंग्स नाही, ते नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत आणि आपण सर्व काय आहोत? लिव्हिंग थिंग्स आहोत। मग आता ह्या लिव्हिंग थिंग्सचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, म्हणजे यांच्यामध्ये कोणत्या विशिष्ट गोष्टी दिसून येतात ज्याच्यामुळे आपण त्यांना लिव्हिंग थिंग्स म्हणतो? सगळ्यात पहिली गोष्ट आहे त्याच्यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ठीक आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट। आता आपल्याला माहीत आहे की वाढ म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये फक्त एखाद्याचा आकार वाढणे, त्याची उंची वाढणे किंवा त्याचं वजन वाढणे म्हणजे काय नाही। तर जेव्हा एखादा बाळ मोठा होतो तो मोठा होण्यासोबतच नवीन नवीन आपले कौशल्यसुद्धा शिकतो। जसं आपण म्हणतो की तो रांगतो, त्यासोबतच तो उभा राहतो, त्यासोबतच तो चालतो आणि उड्या मारायला शिकतो। आणि म्हणून म्हटलं आहे त्याच्यामध्ये की डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर एखाद्या ऑर्गॅनिजमच्या बॉडीमध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या काम करण्याच्या क्षमतेमध्ये आणि त्याच्या कौशल्यांमध्ये काय होणे? वाढ होणे, प्रोग्रेस होणे, म्हणजेच विकास होय। डेव्हलपमेंट म्हणजे विकास होय। आता सर्व जरी लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स वाढत असतील पण ही त्यांच्या शरीरामध्ये वाढ होण्याची जी एक पात्रता असते ही एका विशिष्ट कालावधीपुरताच असते। आपल्याला माहीत आहे की प्लॅन्ट्स जोपर्यंत जिवंत राहतात तोपर्यंत ते जगतात, ठीक आहे। आपण पाहिलं आहे की ॲनिमल्सच्या सर्व ऑर्गन्समध्ये वाढ होत असते, ठीक आहे। प्लॅन्ट्सचे काही जे पार्ट्स असतात हे पूर्ण त्याच्या लाईफ स्पॅन जीवनभर वाढतात, परंतु काही जे पार्ट्स असतात ते मात्र काही काळापुरताच वाढतात। जसं आपल्याला माहीत आहे की झाडाची जी पाने आहेत ही काही काळपर्यंतच वाढतात, त्याच्यानंतर ती गळून पडतात, बरोबर आहे की नाही? आपण हेही पाहतो की प्लॅन्ट्स हे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात आणि यासाठी ज्या प्रोसेसचा ते वापर करतात तिचं नाव असते फोटोसिंथेसिस, ज्याला आपण मराठीमध्ये प्रकाश संश्लेषण म्हणतो। आता जे प्राणी आहेत ते आपल्या फूडसाठी प्लॅन्ट्सवर डिपेंड असतात आणि या प्लॅन्ट्सवर डिपेंड असलेल्या ॲनिमल्सवर दुसरे प्राणी असतात जे सुद्धा त्यांना फूड म्हणून वापरतात, आपण ज्यांना मांसाहारी प्राणी म्हणतो, ठीक आहे।
याच्यावरून आपण असं म्हणू की जेव्हा आपण फूड म्हणजे अन्न आपण शरीरामध्ये घेतो त्याच्यामुळे आपल्या शरीराची वाढ होत असते. हा आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा एक काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण समोर पाहतो याच्यामध्ये की रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. आता रिस्पॉन्स म्हणजे काय प्रतिसाद आणि स्टिम्युलाय म्हणजे काय चेतना. ठीक आहे. आपण अनेकदा पाहतो की वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये प्राणी वेगवेगळ्या प्रकारे ते वर्तन करतात. जसं आपल्याला माहीत आहे की एखादा लहानसा किडा असतो किंवा एखादी माशी असेल किंवा एखादा मच्छर असेल किंवा एखादा मोठा प्राणी असेल. ठीक आहे. हे काय करतात त्यांच्या आजूबाजूला काय होते याची ते एक प्रकारे जाणीव घेतात म्हणजे त्याच्याविषयी ते समजून घेतात. ठीक आहे. आणि मग त्याच्यावरून ते त्याच्यावर प्रतिसाद देतात. जसं आपल्याला माहीत आहे की जो अर्थवॉर्म आहे सोबतच जेव्हा जेव्हा प्राण्यांना धोका जाणवतो तेव्हा तेव्हा ते काय करतात ॲक्च्युअली त्यांच्या वर्तनामध्ये बदल करतात. ठीक आहे. यालाच म्हणतो आपण रिॲक्शन ऑर रिस्पॉन्स. ठीक आहे. आपल्याला हेही माहीत आहे की जे झाडाच्या फांद्या आहेत ह्या झाडाच्या फांद्या जनरली ह्या सूर्याच्या दिशेने वाढत असतात. का बरं? त्यांना सफिशियंट सनलाईट घेण्याची गरज असते आहे की नाही. याच्यासोबतच ही झाडे वेदरमध्ये किंवा टेम्परेचरमध्ये किंवा एखादं जखम झाली तर तिला सुद्धा ते रिस्पॉन्स करतात. म्हणजेच आपण असं म्हणू की एखाद्या स्टिम्युलीला म्हणजे चेतनेला प्रतिसाद देणे रिस्पॉन्स करणे हे सुद्धा सजीवांचे काय आहे लक्षण आहे. त्यानंतरचा प्रकार आहे उत्सर्जन ज्याला आपण इंग्लिशमध्ये एक्सक्रिशन म्हणतो. आता काय म्हणतो आपण की आपल्या शरीरामध्ये अनेक प्रक्रिया घडत असतात. बरोबर आहे. आता या प्रक्रिया घडत असताना काय होते की काही वेस्ट मटेरियल आपण ज्याला टाकाऊ पदार्थ म्हणतो ते आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात आहे की नाही. मग ज्या प्रकारे प्राणी हे त्यांच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढतात त्याच प्रकारे वनस्पतीसुद्धा त्यांच्या शरीरामध्ये जे टाकाऊ पदार्थ असतात ते बाहेर टाकण्याची प्रक्रिया करतात. तर टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे जे आपल्या शरीरासाठी वेस्ट मटेरियल असतात त्यांना बाहेर टाकणे शरीराच्या या प्रोसेसला म्हणतात एक्सक्रिशन. तिला काय म्हणतात एक्सक्रिशन. मग आता आपण हेही पाहिलेलं आहे की आपण प्राणी आहोत आणि आपण जेव्हा श्वास सोडतो तेव्हा आपण कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर टाकतो. त्यासोबतच आपल्याला येणारा घाम आणि आपल्याला जावं लागणारं लघवी आपण लघवीला जातो. तर याच्या माध्यमातून आपण काय करतो जे वेस्ट मटेरियल्स आपल्या शरीरामध्ये असतात त्यांना आपण बाहेर टाकतो. पण प्लांट्समध्ये काय होते तर यांच्यामध्ये जे वेस्ट मटेरियल्स असतात ते काय करतात त्यांच्यामध्ये असलेली लाख डिंक किंवा एखादा पस याच्या माध्यमात ते साठवून ठेवतात आणि नंतर जेव्हा ही पाने गळतात त्या पानांवर ते साठवून ठेवतात किंवा त्या खोडावर साठवून ठेवतात आणि नंतर जेव्हा ही पाने गळतात किंवा जेव्हा खोडामधून ती राख बाहेर येते तेव्हा तिच्या माध्यमातून त्यांच्या शरीरामध्ये असलेला जो वेस्ट मटेरियल आहे तो बाहेर येत असतो. हे सुद्धा म्हणजे एक्सक्रिशन करणे उत्सर्जन करणे हे सुद्धा सजीवांचे एक लक्षण आहे. त्यानंतरचं आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे काय करणे आपल्यासारखेच दुसरे तयार करणे त्यांना जन्म देणे किंवा त्यांना तयार करणे. बरोबर आहे. याला म्हणतो आपण रिप्रोडक्शन. काही प्राणी तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही ते अंडे टाकतात. काही प्राणी असे असतात की जे ॲक्च्युअली डायरेक्टली आपल्या बाळांना जन्म देतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण असे पाहिलं आहे की काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत की जे एखाद्या होल ऑर्गॅनिझमच्या एखाद्या लहानशा पार्टमधून सुद्धा काय होत असतात तयार होत असतात. आता आपण पाहिलेलं आहे की जास्तीत जास्त जे प्लांट्स आहेत जास्तीत जास्त प्लांट्स हे बीजांच्या माध्यमातून म्हणजे सीड्सच्या माध्यमातून काय होत असतात पुनरुत्पादित होत असतात. आता एखाद्या जर समजा सीड असेल तर त्याच्यामधून एक सीडलिंग बाहेर येत असतो आणि जेव्हा या सीडलिंगला छोटे छोटे पानं आणि मुळे पकडतात तेव्हा त्या सीडलिंगचं रूपांतर हळूहळू मोठ्या एका नवीन झाडामध्ये होत असते. तर या प्रोसेसला आपण म्हणतो जर्मिनेशन. हिला आपण इंग्लिशमध्ये जर्मिनेशन म्हणतो, मराठीमध्ये तिला बीजांकुरम म्हणतात. ठीक आहे. मग आता हे जे सीडलिंग्स आहेत यांनाही वाढण्यासाठी फूडची गरज असते आणि हा जो फूड आहे हा सीडमध्ये स्टोअर करून ठेवलेला असतो. ठीक आहे. तुम्ही पाहिलं असेल जनरली कोणत्याही बियांना त्यांचे 2 भाग असतात. यांच्यामध्ये ग्रोविंग सीड्ससाठी आवश्यक असणारं फूड स्टोअर करून ठेवलेलं असते. जसं तुम्ही गहू आहे ज्वार आहे यांच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं फूड स्टोअर करून ठेवलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे की आपण म्हणतो की जे स्प्राउटिंग करणे किंवा जर्मिनेशन करणे हे कोणत्याही प्लांटच्या ग्रोथचे काय आहेत सुरुवातीचे टप्पे आहेत. ठीक आहे.
यांचे जर्मिनेशन होण्यासाठी, यांच्या प्लांटची कंटिन्युअस ग्रोथ होण्यासाठी त्याला सनलाईटची आवश्यकता असते, यासोबतच त्याला ओली जागा म्हणजे मॉइश्चर आवश्यक असते आणि यासोबतच सराउंडिंगमध्ये असलेली शुद्ध ताजी हवा आवश्यक असते. बरोबर आहे. हां, त्याच्यानंतर बघा समोर आपण पाहूया. हा डू यू नो तुम्ही पाहून घ्यायचं. समोरची प्रक्रिया आहे सजीवांची रेस्पिरेशन. ठीक आहे. आता आपल्याला पाहत आहे की पुष्कळशी जे प्राणी आहेत हे नाकाद्वारे श्वास घेतात. बरोबर आहे. मग आपण नाकाद्वारे जेव्हा श्वास आपल्या लंग्समध्ये घेतो, फुफ्फुसामध्ये घेतो, तेव्हा त्या क्रियेला इनहेलेशन म्हणतात, म्हणजे श्वास आतमध्ये घेणे म्हणतात. तर जेव्हा आपण कार्बन डायऑक्साईड वायू आणि पाण्याची वाफ बाहेर सोडतो नाकाद्वारे, तेव्हा तिला आपण एक्झेलेशन म्हणतो. याला आपण उच्छवास सोडणे असं मराठीमध्ये म्हणतो. ठीक आहे. ह्या क्रिया निरंतरपणे आपल्या शरीरामध्ये सुरू असतात आणि ज्या प्राण्यांना नाक किंवा फुफ्फुसे नसतात ते जे इतर आपल्या शरीराचे ऑर्गन्स आहेत, स्किन आहे जशी, आहे की नाही, तर याच्या माध्यमातून ते काय करतात, ऑक्सिजन घेतात किंवा ते श्वसन करतात. आता या ठिकाणी रेस्पिरेशन म्हणजे काय, तर रेस्पिरेशन म्हणजे काय, ही बॉडीमध्ये एनर्जी तयार करण्यासाठी ऑक्सिजनची फूडसोबत रिॲक्शन करणे आणि त्याच्या माध्यमातून एनर्जी तयार करणे, या प्रोसेसला म्हणतात रेस्पिरेशन. ठीक आहे. हां, प्लॅन्टसुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, यांच्या सेल्समध्ये सुद्धा रेस्पिरेशन होत असते. ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन हे दोन वेगवेगळ्या प्रोसेस आहेत आणि म्हणून तुमच्या आजूबाजूला असलेले अर्थवर्म्स असतील किंवा मासे असतील किंवा फुलपाखरे असतील तर यांचंही तुम्ही निरीक्षण करून ते श्वसन कसे करतात ते समजून घेऊ शकता. त्यानंतरची सजीवांची कॅरेक्टरिस्टिक्स आहे मूवमेंट. आता मूवमेंट म्हणजे काय, तर मूवमेंटला आपण म्हणतो हालचाल. मूवमेंटला म्हटलं जाते हालचाल. आता प्राण्यांमध्ये हालचाल कशी होते, तर प्राणी हे जनरली फूड किंवा त्यांच्यासाठी असलेला शेल्टर किंवा त्यांना असलेली सेफ्टी हे मिळवण्यासाठी वेगवेगळे जे आजूबाजूला त्यांच्या स्टिम्युली असतात त्यांना रिस्पॉन्स करण्यासाठी ते हालचाल करतात. मग याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल चालणे किंवा उड्या मारणे किंवा पोहणे. ठीक आहे. तर ह्या आपल्या माणसांमध्ये असणाऱ्या साध्या प्रक्रिया आहेत किंवा जनावरांमध्ये असणाऱ्या साध्या प्रक्रिया आहेत, यांच्यासोबतच इतर प्राण्यांमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी दिसून येतात. मग आता प्लॅन्ट्समध्ये ही मुवमेंट होते कशी, तर प्लॅन्ट्स काही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, पण आजूबाजूला जे स्टिम्युलस त्यांना भेटतात त्यांना ते रिस्पॉन्स करतात, म्हणजे प्रतिसाद देतात. आता एकाच बाजूनं जर सूर्याचा प्रकाश येत असेल, सनलाईट येत असेल, तर वनस्पती काय करतात, प्लॅन्ट्स त्याच्या फांद्या त्याच बाजूला झुकायला लागतात किंवा वाढायला लागतात. हे तुम्ही पाहिलं असेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही तेही पाहिलं असेल की प्लॅन्ट्सचे जे रूट्स आहेत, मुळं आहेत, ते जिकडे ओलावा जास्त असतो त्या ठिकाणी ती मुळं जास्त वाढायला लागतात. याच्यावरून आपण असं म्हणू की प्लॅन्ट्सला सुद्धा त्यांच्या सभोवतालची जी कंडिशन आहे तिची जाणीव असते. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही असे पाहिलं असेल की काही प्लॅन्ट्सची पाने सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर मिटून जातात आणि सकाळी सूर्य निघाला की पुन्हा ती अजून खुलतात, म्हणजे उघडतात. त्यासोबतच तुम्ही कळीपासून फूल तयार होताना आणि पाकळ्या तयार होताना सुद्धा पाहिलं असेल. आता यामध्ये प्लॅन्ट्स काही आपली जागा बदलत नाही, पण फांद्यांची वाढ होणे, पानं मिटणे, त्यासोबतच त्यांची योग्य दिशेने होणारी वाढ, हे सर्व काय आहेत प्लॅन्ट्समध्ये होणाऱ्या हालचाली आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे समोर बघूया आपण. समोर काय पहा. हां, बघा तुम्ही याच्यामध्ये पाहिलं असेल की एखाद्या डबक्यामध्ये, जो डबका पुष्कळ दिवसपर्यंत म्हणजे साफ केलेला नसतो, त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की जे मॉस्किटोज आहेत किंवा जे एकंदरीत दुसरे किडे आहेत, जीवजंतू आहेत, त्यांची वाढ होत असते. तर तुम्ही पाहिलं असेल की अशा ठिकाणी तुम्हाला डासांच्या अळ्या दिसून येतात. बरोबर आहे. जर तुम्ही घरच्या अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये जरी एखादं पाण्याचं भांडं उघडं ठेवलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये डासांच्या म्हणजे मच्छरांच्या लहान लहान अळ्या तळापासून वरपर्यंत तुम्हाला येताना दिसतात. जर तुम्ही यांचं रोज निरीक्षण केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की काही दिवसांमध्येच हे जे डासं आहेत, हे लहान लहान डासं हळूहळू अळ्यांमध्ये रूपांतरित होऊन त्याच्यानंतर डासांमध्ये रूपांतर होते. ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की एखाद्या डबक्याच्या बाजूला एवढे डासं का असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही गोष्ट समजून घेणे आहे की आपण इतरांपेक्षा वेगळे कसे आहोत, युनिकली अस. आपण वेगळे कसे आहोत, तर तुम्ही कुत्रा, गाय, उंदीर यांची पिल्ले पाहिले असतील.
ठीक आहे. मासे आणि पक्ष्यांची पिल्ली तुम्ही पाहिली असतील. काही प्राणी हे अंड्यातून जन्माला येतात, तर काही प्राण्यांमध्ये त्यांची जी आई असते ती डायरेक्ट पिलांना जन्म देते. ही पिल्ले जरी लहान असली तरी त्यांच्या शरीराची रचना किंवा त्यांची वैशिष्ट्ये ही त्यांच्या पॅरेंट्ससारखीच असते. बरोबर आहे. जसं मांजराचं पिल्लू असते ते मांजरासारखं दिसेल ना. म्हैस, गाय, हत्ती यांची पिल्ल्याच्या बाबतीत हेच असते. बरोबर आहे. मग त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की कोणतं पिल्लू हे कोणत्या प्राण्याचं आहे. बरोबर आहे. आता आपण समोर पाहूया की लाईफ सायकल ऑफ अ फ्रॉग, बेडकाचं जीवनचक्र कसं असते, बेडूक लहानाचा मोठा कसा होतो. ठीक आहे. हे आपण याच्यामध्ये आता समजून घेऊया. काय होते की जेव्हा पावसाळा असतो तेव्हा पावसाळ्याच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की एखादा जो तलाव असते त्याच्या काठावर तुम्हाला वनस्पतींच्या ज्या फांद्या असतात त्यांचे तुम्ही जर निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये पांढऱ्या फेसासारखे तुम्हाला अंड्यांचे असे पुंजके, आपण ज्याला म्हणतो ब्लॉक्स, तुम्हाला दिसून येतात. ठीक आहे. आता या अंड्यांपैकी काही जे अंडे असतात ते फांदीच्या लहान तुकड्यांवर सह तुम्ही आपल्या घरी आणू शकता आणि पाण्याने भरलेल्या एका मोठ्या बरणीमध्ये त्यांना तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की जी फांदी आहे ती पाण्यापासून थोडी वर राहील. बरोबर आहे. याच्यामध्ये त्याच तलावाचं तुम्ही पाणी वापरलं तर खूप चांगलं. आणि नंतर बरणीत त्यांच्यासाठी काय करायचं, एक कोणतेही पान टाकायचं वनस्पतीचं. त्यानंतर आठवड्यातून तुम्ही 2-3 वेळा या बरणीचं निरीक्षण करा. तुम्हाला दररोज जे काही दिसेल त्याच्यात तुम्ही चित्र काढायला पहा. आणि नंतर तुम्ही सर्व मित्रांनी मिळून हे केलेली जी ॲक्टिव्हिटी आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना काय बदल दिसले ते तुम्ही त्याच्यामध्ये समजून घेऊ शकता. ठीक आहे. हां, आता बघा याच्यामध्ये पुन्हा एक सांगितलेलं आहे की जेव्हा अंड्यातून बाहेर येणारी जी अळी असते जिला आपण लार्वा म्हणतो बेडकाच्या अंड्यातून, तर ती काही आपल्याला बेडकासारखी दिसत नाही. बरोबर आहे. जशी जशी ह्या अळीची वाढ होते तशी तशी ती वेगवेगळ्या स्टेप्समधून बाहेर येत असते. याच्या दरम्यान तिचं रूपांतर पहिल्यांदा टॅडपोलमध्ये होते. त्याच्यानंतर मग ती हळूहळू आपल्या गिल्सद्वारे श्वास घ्यायला लागते. नंतर त्याला मागचे पाय आणि शेपटी फुटते. हळूहळू त्याच्या शरीरामध्ये आपल्याला बदल होताना दिसतो आणि नंतर मग ते असं वाटते की जणू काही हे पूर्ण बेडूक आता तयार झालेलं आहे आणि ते आपल्याला बेडकासारखं दिसू लागते. ठीक आहे. तर बेडकामध्ये हा जो एक प्रकारे बदल होत जातो याला आपण लाईफ सायकल म्हणतो किंवा याला एक दुसरं नाव आहे, यालाच म्हणतात मेटामॉर्फोसिस. ठीक आहे. आता हे तुम्ही तुमच्या घरी करून पाहू शकता. तुम्ही जर अशा पद्धतीने एखाद्या डबक्यामध्ये आणलेले असे अंडे आणले तर त्यांच्यामध्ये तुम्हाला बदल काय होताना दिसतात ते सुद्धा तुम्ही याच्यामधून समजून घेऊ शकता. ठीक आहे. तर या प्रकारे आपण या पाठाला बघितलेलं आहे. या पाठाचं जे नाव होतं बघा, या पाठाचं जे नाव होतं ते नाव होतं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इयत्ता 6वीच्या सायन्समधील नवीन सिलेबसमधली आहे. हा पहिला लेसन मी तुमच्यासाठी अर्थानिशी घेऊन आलो होतो. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. त्यामुळे अशाच पद्धतीचे आणि इंग्रजीच्या पोएम्सचे आणि लेसन्सचे व्हिडिओ पाहिजे असतील तर ही ती प्लेलिस्ट आहे, इंग्लिश पोएम्स अँड लेसन्स. यामध्ये जाऊन तुम्ही बाकीचेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता. ठीक आहे. या व्हिडिओला आपण लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला, मी आपल्या आता पुन्हा भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.